नमस्कार, स्वाती होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज. याकरता सर्वात प्रथम मी चटणी बनवून घेणार आहे. यात मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये 4 मोठे टोमॅटो चिरून टाकलेले आहेत. 7 ते 8 सुक्या मिरच्या घेतलेल्या, अद्रक आणि 10-12 लसणाच्या कळ्या. मीठ टाकून हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता मोमोज करता आपल्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या आहेत. मी इथे कोबी, गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चॉपरमध्ये. या आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि याला एकजीव करून याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याचं पाणी आपण थोड्या वेळानंतर काढू शकतो. आता जी आपण चटणी बनवणार आहे त्याकरता मी एक स्लरी बनवत आहे, ज्यामध्ये 1.5 चमच कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमच पाणी घेतलेलं आहे. इथे आपण पाहू शकता आपला टोमॅटो चांगला शिजलेला आहे. यामध्ये आपल्याला ही स्लरी मिक्स करायची आहे आणि ही इतपत आपल्याला शिजवायची आहे की आपलं हे जे मिश्रण आहे ना, हे चांगलं ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे. हे मिश्रण आपलं चांगलं शिजून झालेलं आहे. आता याला आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी मोमोज करता पीठ मळून घेणार आहे. याकरता मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला 5 ते 6 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे. आपण पाहू शकता. आता ह्या पिठाला आपल्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आता मी एक सुती कापड घेतलं. यामध्ये आपण ज्या चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या टाकून त्यांना चांगलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यातलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. या पाण्याचा उपयोग आपण सूप बनवण्याकरता करू शकतो. हे पाहू शकता आपलं हे मिश्रण चांगलं सुकं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत. यामध्ये आपण कॉर्नचा देखील वापर करू शकता. मी इथे कांद्याची पात घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही चांगली बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये मी मिक्स करणार आहे. आता यामध्ये मी आलं देखील किसून घेतलेलं आहे आणि लसूण देखील किसून टाकलेला आहे. आता हे मिश्रण एकजीव करायचं आहे. यामध्ये मी अर्धी सिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ती देखील यामध्ये मिक्स केलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फ्रेश काळी मिरी क्रश करून टाकायची आहे. आता हे मिश्रण एकजीव करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे पीठ देखील आपलं अर्धा तास रेस्ट करून झालेलं आहे. आता याला पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण मोमोजचं पीठ जितकं चांगलं मळू तितके मोमो आपले पांढरे शुभ्र आणि मऊ होतात. आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे आपले गोळे रेडी झाले आहेत. यामध्ये आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि 1 चम्मच मैदा टाकून ह्यांना चांगलं कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे एकमेकांना चिटकणार नाहीत आणि आपल्याला लाटतानाही त्रास होणार नाही. आता आपल्याला एक एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ते सारण भरून आपल्याला जो आवडेल तो आकार आपण याला देऊ शकतो. आपण मोदकांचा देखील आकार आपण याला देऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला मोमोज रेडी करून घ्यायचे आहेत. मी आता सर्व मोमोज रेडी करून घेतलेले आहेत याच प्रकारे आणि हे मोमोज मी स्टीम देखील करून घेतलेले आहेत. आपण पाहू शकता. हे आपलं सारण थंड झालेलं आहे चटणीचं. आता त्याला आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे. हे आपण पाहू शकता. आपण हे वाटून घेतलेले आहेत आणि हे मोमोज देखील मी स्टीम करून घेतलेले आहेत. आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चम्मच व्हिनेगर टाकायचं आहे आणि 1 चम्मच टोमॅटो सॉस. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही आपली मोमोजबरोबरची चटणी आपली रेडी झालेली आहे आणि हे आपले मोमोज देखील रेडी झालेले आहेत.